सुंदर दिसण्याच्या नादात वापरल्या जाणाऱ्या फेअरनेस क्रीम आता जीवघेणा ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या प्रभावाखाली येऊन अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता अशा उत्पादनांचा वापर करत आहे. या क्रीम मध्ये आढळणाऱ्या घातक मरकरीमुळे शहरातील तब्बल 22 जणांना किडनीवर गंभीर परिणाम झाला असून त्यांना मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी या आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि शरीरात सूज येऊ लागते. तज्ञ डॉक्टरांनी याबाबत इशारा देत सांगितले आहे की केवळ सुंदर दिसण्यासाठी आरोग्याशी तडजोड करू नये. कोणतीही क्रीम वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. जर आपण गोरे व्हायसाठी क्रीम वापरत असाल तर सांभाळून जा, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या किडन्या या निकामी होऊ शकतात. नागपूरमध्येच अशा काही घटना समोर आल्या आहे आणि आपल्या सोबत या विषयावर बोलण्यासाठी डॉक्टर मनीष बलवानी आहेत, ज्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, मला सांगा की नागपूरमध्ये काही घटना आल्या ज्याच्यामुळे ज्या क्रीम फेअरनेससाठी ज्या क्रीम वापरल्या त्याच्यामुळे त्यांच्या किडन्या जे आहे त्या निकामी झाल्या आहेत. तर हे का बरं होत आहे आणि याच्या मागचे कारण काय, लक्षणं काय आहे? नाही, निकामी नाही झाले. आपल्याला असं सांगता येईल की त्यांच्या लघवीतून काही पेशंट्सनी फेअरनेस क्रीम वापरल्यानंतर लघवीतून प्रोटीन लिकेज सुरू झाला, त्याच्यामुळे पायावर सूज आली. पण फंक्शनमध्ये काही त्रास दिसला आपल्याला, म्हणजे प्रोटीन लिकेज झालं, पण त्यांच्या फिल्ट्रेशन कॅपॅसिटी नॉर्मल होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावर सूज येणे, पायावर सूज येणे हे सुरुवात झालेली होती. आणि त्यांची टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला माहीत झालं की त्यांच्या शरीरात मर्क्युरीचं लेवल पारा ते वाढलेलं आहे आणि त्यांची बायोप्सीमध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी नावाची बिमारी दिसली आपल्याला. आणि आपण त्यांना सांगितलं की ही क्रीम बंद करा. सध्या क्रीम बंद केल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट आपण सुरू केली मर्क्युरी कमी करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स पण भेटला आहे. काही लोकांना 3 महिन्यामध्ये, काही 6 महिन्यामध्ये, कधी त्याच्यातून कमी नाही झालं तर वेगळी औषध देऊन, पण युजली रिस्पॉन्स येऊन जातो. नॉर्मली लोक जे आहे फेअरनेस क्रीम वापरत असतात आणि तीच ज्या क्रीम बाजारामध्ये नॉर्मली मिळतात, ज्याच्या जाहिरातीसुद्धा होतात, तर या क्रीम्स वापरल्यामुळे सुद्धा ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात का? काही क्रीम्स जे सायंटिफिकली टेस्टेड आहे, युजली त्याच्यामधून प्रॉब्लेम दिसत नाही आपल्याला. आमची एकच सल्ला आहे की स्किन फिजिशियनकडे जाऊन आपण जे काही आपल्याला क्रीम लावायची आहे त्यांना विचारूनच आपण यूज केलं पाहिजे. ओव्हर दी काउंटर जे क्रीम्स असतात, ज्यांच्याबद्दल कोणालाही काही माहिती नसते, FDA कडून पण अप्रुव्हल नसते, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून, असं क्रीममध्ये जर एकाएकी ग्लो येत असेल वापरल्यानंतर, तर ते एक महत्त्वाची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण की याच्यामध्ये एकाएकी ग्लो तर भेटू शकते, पण कदाचित त्याच्यामध्ये पारा पण राहू शकते. असं ओव्हर दी काउंटर जे क्रीम्स आहे त्यांना आपण स्वतः यूज नाही केलं पाहिजे. स्किन फिजिशियनकडूनच आपण ॲडवाईस घेऊन त्याला ट्रीट केलं पाहिजे. आपण याच्यामध्ये विशेषज्ञ आहेत. मला सांगा की तुम्ही या मागच्या काही काळामध्ये किती तुमच्याकडे पेशंट या प्रकारचे आले आहे ज्यांना फेअरनेस क्रीममुळे हे इन्फेक्शन झालं आहे? हे इन्फेक्शन नाही आहे, लघवीतून प्रोटीन लीक होत आहे. आणि हिस्ट्री आपण जे बघतो आणि ब्लडमध्ये मर्क्युरीची रिपोर्ट बघतो, बायोप्सी बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की मागच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये 18 असे पेशंट आलेले आहे. तर फक्त एकाच हॉस्पिटलमध्ये 18 दिसत आहे, तर आपल्याला असं वाटते की पूर्ण शहरात जास्त असेल. कदाचित लोकांना अवेअरनेस नाही आहे. तर आपण मॅक्सिमम याच्यामध्ये डेटा कलेक्ट करता आम्हाला वाटते की 100पैकी जास्त पेशंट असेल. मला सांगा, मग हे फेअरनेस क्रीम वापरण्यापेक्षा जर जे सर्वसामान्य नागरिक आहे त्यांनी मग काय वापरायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना हे असले किडनीचे आजार होणार नाही? नाही, याच्यामध्ये आपण स्किन फिजिशियनलाच भेटलं पाहिजे. याचंच माझी ॲडवाईस असंच राहील की ते डर्मॅटॉलॉजिस्ट जे असतात ते एक प्रॉपर आपल्याला गायडन्स देऊ शकतात. सर्वांचा जे प्रॉब्लेम असतो, स्किनचा जर प्रॉब्लेम आहे तर ते डायग्नोज करून त्याचा प्रॉपर ट्रीटमेंट आपण केलं पाहिजे. स्वतः असं क्रीम घेऊन आपण ट्रीट नाही केलं पाहिजे. सामान्य जे नागरिक आहे ते अनेकदा असं करतात की क्रीम्स वापरतात किंवा फेअर व्हायला पाहिजे मी असं त्यांना वाटत असते, तर ते विविध क्रीम कुठल्याही लोकल मार्केटमधनं परचेस करतात. त्यांना काय तुम्ही संदेश द्याल? ते जे देवाचा दिलेला कलर आहे ते प्रॉपर कलर आहे, आपण असं त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि स्किनमध्ये जर प्रॉब्लेम आहे, काही रोग आहे, त्वचा रोग आहे, तेव्हा त्याचा ट्रीटमेंट आपण एक टेस्टेड जे सर्टिफाईड स्किन स्पेशलिस्ट असतात त्याच्याकडूनच केलं पाहिजे. आपण सुद्धा अशा फेअरनेस क्रीम जर वापरत असाल तर सांभाळून जा, कारण त्यामुळे तुम्हाला सुद्धा धोका होऊ शकतो. जर तुम्हाला कुठली क्रीम वापरायची असेल तर ती डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरा असंही सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र T24, नागपूर. ते मागच्या 2 वर्षात आम्ही असं बघत आहे की लघवीतून प्रोटीन लिकेजमुळे पायावर सूज येत आहे
आणि 2 वर्षात 18 एकाएकी असे पेशंट आले आमच्याकडे, ज्यांची आम्ही बायोप्सी केली. त्याच्यामध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी नावाची बिमारी आली आणि त्यांच्या रक्तात पण मर्क्युरीचा लेवल हाय होता. यांच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की जे क्रीम ते वापरत आहे, ज्याच्यामुळे एकाएकी ग्लो येत आहे, ते बंद करा वापरायला. मर्क्युरी लेवल कमी करण्यासाठी आम्ही ट्रीटमेंट दिली त्यांना आणि त्याच्यानंतर काही पेशंट बरं झाले. काही लोकांना त्रास असतो तर वेगळं ट्रीटमेंट देऊन त्याचा आम्ही ट्रीटमेंट करत आहे आणि मॅक्सिमम लोकांना फायदा तर भेटतच आहे. ते एका हॉस्पिटलमध्ये 2 वर्षात आम्हाला असं वाटत आहे की 18 पेशंट झाले, तर शहरात जास्त पेशंट होण्याची शक्यता आहे. आणि आपण असं ओव्हर दी काउंटर जे फेअरनेस क्रीम घेत आहे, जे FDA सर्टिफाईड नाही आहे अँड ते आम्ही स्किन फिजिशियनचे बगैर कन्सल्टेशन ते ट्रीटमेंट नाही केलं पाहिजे, असं आमची एक विनंती आहे.